स्वातंत्र्य या संविधानाने दिलेलं आहे तो निष्पक्ष असा चालला पाहिजे। त्या इलेक्शन कमिशनवर आज जे आरोप प्रत्यारोप समाजात होत आहेत हे एका सशक्त लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहेत। आणि काल मी बघितलं सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याच्याबद्दल थोडासा आक्षेप प्रत्येक जण बोलले। मला आश्चर्य वाटलं की माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकूनही मला जरासं आश्चर्य वाटलं, कारण का ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत। जर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असेल आणि एवढी टीका केली असेल तर जर राज्याचे मुख्यमंत्री ही जर इलेक्शन कमिशनबद्दल त्यांच्या मनात कटुता असेल तर मग त्या इलेक्शन कमिशनवर सामान्य माणसांनी विश्वास कसा ठेवायचा हा एक मोठा प्रश्न उभा राहतो। याच्यामध्ये एक मुद्दा आहे, मतदानाचे निकाल उद्याच्याला लागतात, तो दुसऱ्या टप्प्यातलं मतदान म्हणजे याच अनुषंगाने 20 तारखेला होत आहे। सो काहींचं म्हणणं आहे की निकाल एकत्र लागले पाहिजे, कारण आजच्या निकालाचा परिणाम हा पुढच्या निकालावर होऊ शकतो ना। त्याच्यामुळे दुर्दैव आहे की हे कुठलाच पारदर्शक चालले नाही, म्हणजे ह्या इलेक्शनच्या रिझल्टवर पण किती विश्वास ठेवायचा हाही एक मोठा प्रश्न चालला आहे। याचं कारण असं की तुम्ही बघताय की पैशाचा जो वाटप आणि गैरवापर, म्हणजे महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये एकतर जेव्हा नगरपालिके म्हणजे ही इलेक्शन्स होतात तेव्हा एवढे मोठे नेते विमानं हेलिकॉप्टर घरून मी तर पहिल्यांदाच पाहिले। लोकसभा असेल विधानसभेला असेल त्याला प्रायव्हेट प्लेन धावपळ हेलिकॉप्टर हे सगळं मी अनेक वर्ष पाहिलेलं आहे। पण अशा इलेक्शन्समध्ये आणि ह्या इलेक्शनमध्ये नुसता हेलिकॉप्टर आणि विमान नाही आहे, ह्या इलेक्शनमध्ये कॅश आणि हा मुद्दा मी संसदेत मांडणार आहे। याचं कारण असं की हे खूप चिंताजनक आहे। आदरणीय प्रधानमंत्र्यांनी नोटबंदी ही कशासाठी आणली होती की या देशातला काळा पैसा हद्दपार करण्यासाठी या देशामध्ये नोटबंदी आली। मग नोटबंदी आली असली तर मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सातत्याने जो कॅश सापडतोय, मग मंत्र्यांच्या घरात असू दे मंत्र्यांच्या बॅगांमध्ये असू दे किंवा गेल्या 2-3 दिवसात जो कॅश, आणि हे आरोप फक्त विपक्ष करत नाहीये, सत्तेमधले मित्र पक्ष आणि सत्तेतला पक्षही बोलतोय, हे खूप चिंताजनक आहे। आणि ह्याच्यात मला वाटतं आज उद्या महाराष्ट्रात देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यात जातीने लक्ष घालायचं आहे, कारण का आमच्या अपेक्षा आहेत भारताच्या प्रधानमंत्र्यांनी सातत्याने काळ्या पैशावर चर्चा केली आणि तो हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सातत्याने प्रधानमंत्री बोलतात। आणि त्यांचं डबल इंजिनचं सरकार असलेल्या महाराष्ट्रामध्ये 200 आमदार महाराष्ट्रात विश्वासाच्या नात्यांनी ज्यांना निवडून दिले त्या महाराष्ट्रात आज जो पैसाचा खेळ हा गलिच्छपणा जो इलेक्शनमध्ये चाललेला हा धक्कादायक आहे आणि हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला शोभत नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।